कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देशमाने साहेब, आपण विल वाचण्यावर फोकस करूया का? हो. मी श्रीकांत इनामदार स्वखुशीने हे विल लिहितोय। हे विल लिहिण्यामागे कारणही तसंच आहे। माझ्या आधीच्या विलनुसार माझी सगळी प्रॉपर्टी माझी मुलगी म्हणजेच आनंदी श्रीकांत इनामदार हिच्या नावावर केली आहे। आनंदीला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत जी व्यक्ती आनंदीचा सांभाळ करेल त्याला या प्रॉपर्टीमधला अर्धा वाटा मिळेल। आता दुसरा भाग, भावना। मला खात्री आहे की माझ्यानंतर भावना माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेल। तरी मी स्वेच्छेने माझ्या प्रॉपर्टीची सायनिंग ऑथॉरिटी मिस भावना हिला देतो। इम्पॉसिबल। सर, हिचं फक्त माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं, लग्न झालं नव्हतं। मग सायनिंग अथॉरिटी हिच्याकडे कशी येईल? सर, हे शक्य नाही। एक्झॅक्टली। मला असं वाटतं की हिचं आणि श्रीकांत दादाचं लग्न झाल्यानंतर ही अथॉरिटी मिळेल तिला, असं विल मध्ये लिहिलं असेल। तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करा। मिस सुपर्णा, प्रॉपर्टीमध्ये तुमच्या वडिलांचा हिस्सा हार्डली 20-30 लाखांचा आहे। बाकी सगळी श्रीकांत सरांची प्रॉपर्टी आहे, त्यांनी स्वतः मिळवलेली, त्यामुळे तिथे कोणालाही देऊ शकत होते। नाही सर, अहो हे शक्य नाहीये। हिनेच माझ्या भावाला पितवलं असणार आहे गोड गोड बोलून। हिने त्याला आपल्या जाळ्या तोडून त्याला हे करायला भाग पाडलं असणार आहे। सर, अहो हे मी मानतच नाही। हा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे। हो मॅडम, काय बडबडताय तुम्ही? हा, डोक्यावर पडलाय? अहो, तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही आलो इकडे। भावना, तुला माहित होतं या विल विषयी काही? वकील साहेब बघा, काही माहित नव्हतं। काय बोलताय तुम्ही? ए भावना चल, अगं यांनी बोलवलं म्हणून आपण आलो इथे आणि आपण यांचं ऐकत राहायचं? काही बडबडतील ते। तू चल 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 चल। दादा, चल म्हटलं ना तुला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।